वृक्षारोपण मराठी निबंध. हिरव्या पाण्याची सळसळ, फांद्यावरच्या पक्ष्यांची किलबिलाट, झाडाखाली बसून घेतलेल्या श्वासाची शुद्धता, ही सगळी आठवण झाली की मनात एक विलक्षण शांतता पसरते. पण आज तीच आठवण एक वेदना बनेल, कारण ती आठवण झाली की आजच्या कोरड्या राखेच्या रंगात बसलेल्या जगाची जाणीव होते. वृक्षारोपण हा केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून एक भावनिक आवाहन आहे. ते आपल्या मुळापर्यंत पोहोचवण्याचे, आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचे आणि भावी पिढींसाठी एक सुंदर वारसा उभारण्याचे एकमेव साधन आहे. वृक्ष आणि माणूस यांच्यात नाते केवळ जैविक नसून भावनिक आहे. लहानपणी आपण कोणत्या ना कोणत्या झाडाशी खेळलो आहोत, त्याच्या सावलीत आपल्या आईच्या मांडीवर झोपलो आहोत, त्याच्या फांदीवर चढून फळे तोडली आहेत. ते झाड आपल्या आयुष्यातील साक्षी होते. आज ती झाडे नष्ट झाल्यावर, त्या जागी काँक्रीटच्या इमारती उभी राहिल्यावर मनात एक पोकळी निर्माण होती. ही पोकळी केवळ झाडांमुळेच नव्हे, तर आपल्या बालपणीच्या, आपल्या सुखद आठवणीच्या नष्ट झालेल्या जागेमुळे होते. वृक्ष आपल्याला फक्त प्राणवायूच देत नाही, तर ते आपल्या भावनिक आधार देतात. एक झाड आपल्या एकाकीपणात साक्षीदार होतो, आनंदाचा साक्षीदार होतो आणि दुःखात मौन सहवासी होते. त्याची सावली थकवा दूर करते, तर पानांची सळसळ मनाचा ताण हरवते. आईने लावलेल्या वडाचे झाड, आजीने लावलेली आंब्याची आंबवण, वडिलांबरोबर लावलेली लिंबूची रोपे, ही केवळ झाडे नव्हे तर भावनांची जिवंत मूर्ती आहे. जेव्हा आपण एक झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक वनस्पती लावत नाही, तर आपण एक आठवण, एक भावना आणि एक नाते जपतो. जेव्हा एक जुने झाड कापले जाते तेव्हा केवळ एक झाड मरत नाही, तर एक संपूर्ण परिसंस्था मरते. त्या झाडावर अवलंबून असलेले पक्षी, कीटक, इतर प्राणी निराधार होतात. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्या झाडाशी जोडलेले आपली आठवण, आपले भावनिक ओझे कोसळते. जंगल नष्ट झाल्यामुळे केवळ पर्जन्यमान चक्र बिघडत नाही, तर आदिवासी समुदायांचा सांस्कृतिक वारसा नष्ट होतो. त्यांच्या देवता, त्यांच्या विश्वासाची मूर्ती कोसळतात. हा केवळ पर्यावरणीय संकट नसून तर भावनिक संकट आहे. वृक्षारोपण हे केवळ वृक्ष लावण्याचे कार्य नसून भविष्यासाठी प्रेमाने लिहिलेले एक पत्र आहे. जेव्हा आपण एक बीज रुजवतो तेव्हा आपण आपल्या मुलांसाठी, नातवंडासाठी एक छायादार वृक्ष, एक स्वच्छ पर्यावरण आणि एक हिरवेगार भविष्य निर्माण करतो. ते झाड मोठे होईपर्यंत त्याला पाणी देताना, त्याची काळजी घेताना आपण आपल्या सहनशीलतेचे, जबाबदारीचे आणि प्रेमाचे धडे शिकवतो. एक झाड लावणे म्हणजे निसर्गाचे एक प्रेम संबंध प्रस्थापित करणे आहे. हा संबंध आपल्याला मानसिक आधार देऊ शकतो. आजचा दिवस जर तुमच्या बालपणीचा एक झाड साक्षीदार होतो, तर तुमच्या मुलांसाठी तसाच एक साक्षीदार निर्माण करा. जागेचा अभाव आहे तर तुमच्या घराच्या बाल्कनीत एक फुल झाड लावा. दररोज ऑफिसला जाताना, मार्गक्रम करत असताना तर रस्त्यावरील झाडांकडे पहा. त्याच्यासाठी एक बादली पाणी मागवा. लहानशी सुरुवात करा, कारण प्रत्येक महान बदलाची सुरुवात एका छोट्याशा पावलापासून होते. वृक्षारोपण हा केवळ शासनाचा किंवा संस्थांचा उद्देश नसून तो आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. आपण एकत्र येऊन हिरव्या आणि सुंदर भविष्याची सुरुवात करूया, कारण झाड लावणे म्हणजे एक जीवन वाचवणे आणि एक आठवण अमर करणे आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.